तर भाई फायनली आज आम्ही गेलो होतो धुरंधर मूवी बघायला. खूप मूवीची हाईप चालली होती की मूवी खूप खतरनाक आहे म्हणे. तर म्हटलं पाहूया, म्हटलं आपण जाऊन की कशी आहे म्हटलं नेमकी मूवी. सगळ्यात पहिले आलो आरवी. तिथे गेला टाईट नाश्ता, कारण 4 घंट्याची मूवी होती तर भूक लागणार होती. त्यानंतर पिक्चर पाहण्यासाठी आम्ही चाललो तळेगावले, कारण तिच्या मालकाचा आलता आम्हाला कॉल. तो म्हणे अरे यार म्हणे तुम्ही येतच नाही म्हणे आमच्या इकडे पिक्चर पाहायला. म्हटलं थांबा, म्हटलं आता येतोच म्हटलं यावेळेस. आणि इकडे बघा एक दलिंदर आला पाहाले धुरंधर. त्यानंतर तिकीट घेऊन आलो आम्ही अंदर आणि बघतो तर काय पूर्ण टॉकीज खाली. म्हटलं तळेगावच्या लोकांना काही इंटरेस्ट आहे का नाही या पिक्चर पाहायला म्हटलं. आणि फुकटचं काही दिसल्यावर गजा काही सोडत नाही, तर गजानं सुरुवात केली कूलर खाली करायसाठी. त्यानंतर तिकीट घेऊन अंदर आलो बसायला. तर इकडे बघतो तर काय टॉकीजवाल्यानं राजासाहेब दिला लावून. त्याला म्हटलं जानेवारीत रिलीज यायचा, आता नको लावू म्हटलं. इकडे पहिले तर कुणाल भाऊच्या मित्राची आत्मकथा पाहिली आम्ही. त्यानंतर फायनली लागला आपला पिक्चर. तेवढ्यात लक्ष गेलं गजाकडे, तर बघतो तर काय गजाचं मन दुखवलं होतं, कारण रणवीर सिंग फुल जोश मध्ये हिरोईनवर लाईन मारून आला होता. अक्षय खन्ना सरनं तर एवढी खतरनाक ऍक्टिंग केली भाई, फुल पैसे वसूल. त्यानंतर इंटरव्हल मध्ये बाहेर हिंडायला आलो तर काका म्हणे आता आले आहे तर म्हणे कॉफी पिऊन जा म्हणे माझ्याकडून. आणि तुम्हाला तर माहितच असेल की आम्ही फुकटचं कुठेच सोडत नसतो. ते मग फुकटची कॉफी असो की फुकटचं पाणी, मस्त पाणी प्यायचं आणि वॉशरूमला जायचं. त्यानंतर उरलेला पिक्चर बघून निघालो आम्ही घरी जायसाठी, कारण खूप उशीर झाला होता. तर चला मग भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. फॉलो करायला विसरू नका.